12 डिसेंबर म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस। आज जगामध्ये शरदचंद्र पवार साहेब यांचा आदर्श घेतला जातो। शरदचंद्र साहेब पवार यांचा स्वभाव नेमका कसा आहे, राजकीय प्रवास कसा आहे, ह्याविषयी आपल्याशी आज मनमोकळेपणे चर्चा करणार गुहागरचे कार्यक्रम आमदार भास्कर जाधव आपल्याबरोबर। साहेब नमस्कार। नमस्ते। आज आपण फक्त शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी बोलणार आहोत। सुरुवातीला 2004ला शिवसेना सोडली, त्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलात, पवार साहेबांना भेटलात, तो दिवस ती आठवण असं आहे की 2004 साली मी शिवसेना सोडली आणि 16 जून 2005 रोजी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। तत्पूर्वी पवार साहेबांना मला भेटण्याचा 2 वेळा योग आला होता, 3 वेळा योग आला होता। पहिला योग म्हणजे 1993 साली ज्या वेळेला जिल्हा परिषदेचं छत्रपती शिवाजी महाराज हे सभागृहाचं उद्घाटन होतं, त्या निमित्तानं पवारसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून रत्नागिरीमध्ये आले होते। मी त्यावेळेला जिल्हा परिषदेचा विरोधी पक्ष नेता होतो। पवारसाहेब कार्यक्रम आटपून बाहेर आले आणि मी माझ्या पद्धतीनं त्यांच्या ताफ्याच्या आडवा गेलो आणि गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला। पवार साहेबांनी बाकीच्या गाड्या निघून गेल्या, पोलिसांनी आम्हाला बाजूला केलं, गाड्या निघून गेल्या, पण पवार साहेबांनी आपली गाडी थांबवली आणि काच खाली करून त्यांनी मला जवळ बोलवलं। काय काय तुमचं म्हणणं काय? त्यावेळेला मी त्यांना म्हणालो की साहेब, मी या जिल्हा परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, आपल्या हस्ते या सभागृहाचं उद्घाटन होतंय। माझं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषदेचा विरोधी पक्ष नेता या नात्यानं मला रितसर निमंत्रण द्यायला पाहिजे होतं, मला सन्मानानं आज सभागृहामध्ये उद्घाटनाच्या वेळेला बसायला संधी मिळायला पाहिजे होती। तर आम्ही बाहेर आहोत आणि आपण मात्र कार्यक्रम आतमध्ये करून जाता, हे मला तितकंसं काही संयुक्तिक वाटत नाही आणि म्हणून मी माझा निषेध नोंदवण्याकरता म्हणून ही कृती केली। पवार साहेबांनी मला बोलवून घेतलं। राजाभाऊ त्यावेळेला लिमये हे अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं, त्यांनी माझं नाव विचारलं, ते म्हणले भास्कर जाधवांचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही त्यांना रितसर बोलवायला पाहिजे होतं, त्यांना तुम्ही पहिल्या रांगेत बसायला स्थान द्यायला पाहिजे होतं, तुमचं म्हणणं भास्करराव बरोबर आहे, पण आता उद्घाटन होऊन गेलं आणि त्यांनी मला समजावलं आणि ते निघून गेली ती पहिली भेट। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश करावा याकरता म्हणून मला दिल्लीमध्ये पवारसाहेबांनी बोलवलं आणि मग त्यावेळेला पवारसाहेबांची माझी दुसरी भेट आणि तिसरी भेट जी झाली पवारसाहेबांची माझी, ती वरळीला नेहरू सेंटरमध्ये मी सगळे माझे चिपळूणचे सहकारी घेऊन गेलो होतो की पवारसाहेब आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बोलवत आहेत, परंतु मी त्यांना असं सांगितलं की माझ्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा झाल्याशिवाय आणि ती आपल्या उपस्थितीमध्ये झाल्याशिवाय मला निर्णय घेणं शक्य होणार नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःहून वेळ दिली। दिल्लीतून ते केवळ चर्चेकरता आले आणि आमची चर्चा झाली, ती दुसरी वेळ। आणि तिसऱ्या वेळेला 16 जून 2004-5 साली मी चिपळूण तालुक्यातल्या पवन मैदानावर त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। ही तिसरी भेट। पण दुसरी भेट जी झाली आमची ती दिल्लीमध्ये झाली। त्यावेळेला पवारसाहेबांचं गालाचं त्यांना जो आधार झाला होता त्याचं नुकतंच ऑपरेशन झालं होतं। प्रतिभा काकीनी आम्हाला ज्यूस आणून दिला, पवारसाहेब समोर बसले होते, त्यांच्यासमोर मी बसलो होतो। एवढ्या मोठ्या माणसाला प्रथमच भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा योग आला होता। पवारसाहेब बोलत होते आणि बोलता बोलताना एका बाजूला रक्ताच्या धारा लागत होत्या। ते आपल्या इकडून संपूर्ण गालाकडून तोंडाकडून रक्त वाहत आहे याचा यत्किंचितही कुठल्याही प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावर ताणतणाव नव्हता। ते शांतपणे हातामध्ये असा नॅपकिन घेऊन ज्यूस पित होते, माझ्याशी चर्चा करत होते, माझी सगळी राजकीय कारकीर्द सांगत होते आणि सगळी चर्चा झाल्यानंतर मी त्यांना म्हणालो, थोडं विस्तारानं बोलत चालेल ना की नाही? बोला बोला बोला। मी त्यांना म्हणालो की साहेब, मला पक्षामध्ये आपण कशाला घेताय? आपल्या पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत,
माझ्या पाठीमागं कुठलीही आर्थिक शक्ती नाही, कुठलं राजकीय वारसा नाही, माझ्या पाठीमागं कुठलीही ताकद नाही. आणि कोकणामध्ये राजकारणामध्ये टिकायचं असेल तर निवडणुकीशिवाय पर्याय नाही. कोकणामध्ये सहकार नाही, फार मोठ्या शिक्षण संस्था नाही. त्यामुळं मतदाराला बांधून ठेवण्याचं साधन जर कुठलं असेल तर निवडणुका लढणं आणि निवडणुका जिंकणं, ग्रामपंचायतीपासून. पण आज माझ्या पाठीमागं कशाचाही कुठलीही ताकद नसल्यामुळं तुम्ही तुमच्या आमदारांना ताकद द्या काय. आणि मी तर तुमच्या पक्षामध्ये येऊन फार काही हे सगळं टिकेल असं मला वाटत नाही. याचं कारण असं की मी अनेक वेळेला आपल्या जवळ संघर्ष केलेला आहे. आणि आता मला कुठलंही पाठबळ नसल्यामुळं तुम्ही माझा काही विचार करू नका. त्याच्यावर पवार साहेबांनी जो एक विचार मांडला तो महत्त्वाचा आहे, ते मला सांगायचं आहे. पवार साहेबांनी सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही पिढ्या होऊन गेल्या, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आमच्यासारखी पिढी आज 50 वर्ष या संसदीय कार्यप्रणालीमध्ये काम करते आहे. आणि आता तुमच्यासारखे तरुण 15, 20, 25 वर्ष या क्षेत्रामध्ये या संसदीय कार्यप्रणालीमध्ये काम करतायत. एक एक पिढी उभी राहण्याकरता, एक एक कार्यकर्ता, एक एक नेता घडण्याकरता लाखो कार्यकर्ते दिवस रात्र झटत असतात. तेव्हा तुमच्यासारखं माझ्यासारखं एखादं नेतृत्व उभं राहू शकतं. आणि आम्ही आमच्या राजकीय आकसापोटी किंवा राजकीय अभिनिवेशापोटी एखादं राजकारण संपवणं, एखाद्या नेतृत्व संपवणं म्हणजे आमचा पक्ष वाढतो असं नाही, त्याच्यातून आमचा फायदा होतो असं नाही, तर ही देशाचं नुकसान घडतं, देशाचं नुकसान होतं. तुमच्यासारख्या पिढ्या घडवणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून काल तुमच्याने आमच्यामध्ये काय झालं असेल हा विचार मी करणार नाही, तुम्ही करण्याची आवश्यकता नाही. तुमचं नेतृत्व टिकवणं आणि कोणाला तरी वाटतं म्हणून ते नेतृत्व संपवायचं कोणतरी असेल तर त्याला आधार देणं हे माझं काम आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्याबरोबर पाहिजे, तुम्ही माझ्या पक्षात यायला पाहिजे. हा विचार खूप मोठा आहे, हा विचार खूप महान आहे, विशाल आहे. आजही त्या विचाराची आठवण झाल्यानंतर अंगावर शहारे उभे राहतात. ते पाहिलेले मी पहिले पवारसाहेब. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये 2 व्यक्ती अशा आहेत, एक तर बाळासाहेब ठाकरे, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आणि दुसरे शरद पवार साहेब. दोन्ही व्यक्तींच्या बरोबर तुम्ही काम केलं आहे. मी कुणाशी कंपेअर करणार नाही. तुम्हाला ह्याच्यामध्ये कोण सरशी वाटलं? दोन्ही व्यक्तिमत्व ही आपापल्या जागी खूप मोठी आहेत, महान आहेत, असं मी अनेक वेळा यापूर्वी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. बाळासाहेब होते, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही. राजकारण काय असतं ते पहिलं बालकडू हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातून मी त्या ठिकाणी ग्रहण केलं. आणि हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा एक कडवा विचारांचा शिवसैनिक आणि तितक्याच आक्रमक प्रवृत्तीचा शिवसैनिक म्हणून मी नावारूपाला आलो. परंतु देशामध्ये, जगामध्ये, राज्यामध्ये वेगवेगळी नेतृत्व असतात, वेगवेगळी व्यक्तिमत्व असतात. त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर आणि प्रशासकीय कारभार हाकून देशाची प्रगती, राज्याची प्रगती कशी करावी हे पवार साहेबांच्या जवळ गेल्यानंतर मला अधिक प्रकर्षानं जाणवलं. त्यांनी आदरणीय पवारसाहेब हे नेहमी सांगत असतात की मी कैलासवासी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांचा सुसंस्कृतपणा, यांचा सभ्यपणा, यांचा सौम्यपणा आणि यांचा समजूतदारपणा हा त्यांनी खरोखर त्यांच्या अंगी बांधलेला आहे. कैलासवासी इंदिरा गांधींसारखा कणखर देशाचा पंतप्रधान त्यांनी पाहिलेला आहे. आज बऱ्याच जणांना इंदिरा गांधी काय आहेत त्यात माहीत नाही. आम्ही सुद्धा लहान होतो, नाहीशातला भाग नाही, परंतु इंदिरा गांधींचा ज्यावेळेला हत्या झाली तेव्हा आम्ही काही फार लहान नव्हतो, आम्ही मोठे होतो. परंतु मी एवढंच या निमित्तानं सांगणार आहे, जे कोणी मुलाखत बघतील ही त्यांना, की 1983 सालचं 15 ऑगस्टचं लाल किल्ल्यावरचं देशाच्या माजी पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी यांचं भाषण तुम्ही ऐका सर्वांनी, सर्व तरुणांना ऐकू द्या. आज जो काही देशामध्ये हैदोस मांडला जातोय, आज देशामध्ये ज्या पद्धतीनं सगळं जे काही वातावरण निर्मिती केली जाते किंवा देशामध्ये एक प्रकारचं संपूर्ण अस्थिरतेचं वातावरण, सुडाचा प्रवास, विरोधी पक्षाच्या राजकारणातल्या माणसाला संपवणं एवढाच एक कलमी कार्यक्रम आहे. त्यांनी 15 ऑगस्ट 1983 सालचं कैलासवासी इंदिराजींचं भाषण त्यांनी ऐकावं. आणि म्हणून तो कणखरपणा पवारसाहेबांच्यामध्ये आहे. आणि बाळासाहेबांसारखा एक दिलदार मित्र, त्या मित्राची त्यांना लाभलेली साथ
असं हे पवार साहेबांचं सर्वव्यापी मिश्रण असलेलं एक नेतृत्व आज देश अनुभवतोय. आणि बाळासाहेबांचा शब्द एकदा तोंडातून आलं ते आलं. ते काय घडेल काय होईल त्याची पर्वा करणार नाही, शब्द मागे घेणार नाही. जे व्हायचं ते होईल, होणाऱ्या परिणामांना मी सामोरा जाईन. हा सुद्धा बाळासाहेबांचा स्वभाव मी बघितला. त्यामुळे ह्या दोन्ही नेतृत्वाबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. शेठ म्हणजे एक कडवड शिवसैनिक. 2004ला तुम्ही शिवसेना सोडलीत आणि राष्ट्रवादीमध्ये गेलात. एक कडवड शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचा प्रवास, म्हणजे शिवसैनिक तुम्ही कडवड होतात, पण जेव्हा राष्ट्रवादी गेल्यानंतर थोडंसं ते मावा झाला असाल, असं काय एकंदरीत वाटतंय का? एक कसं असतं की काही गुण हे माणसाचे उपजत असतात. मी शिवसेनेमध्ये कडवड शिवसैनिक, आक्रमक शिवसैनिक, रोकटोक शिवसैनिक, कुठल्याही प्रसंगाला कुठल्याही संकटाला भिन्न हा माझा स्वभाव. हा राष्ट्रवादीत जाऊन यातलं काही कमी झालेलं नाही अजिबात, कारण तो माझा मूलतः स्वभाव होता. प्रश्न एवढाच आहे की दोन्ही पक्षाची आणि दोन्ही पक्ष नेत्यांची कार्यपद्धती वेगवेगळी आहे. तुम्हाला म्हणजे जावे जयाच्या वंशा असं म्हणतात, त्या पद्धतीनं ज्या पक्षाची भूमिका असेल त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला त्या पक्षाच्या भूमिकेप्रमाणे राहिलं पाहिजे. बरोबर. राष्ट्रवादीची भूमिका काय? गांधी विचार. कुणी किती काही केलं तरी सहन करा, अपमान केला तरी अपमान म्हणू नका, प्रत्युत्तर देऊ नका. आता पवार साहेबांच्यावर आरोप किती झाले? त्यांच्या अंगावर जेवढे केस नाहीत तेवढे आरोप त्यांच्यावर झाले. एकही आरोप 80 वर्षाच्या त्यांच्या आयुष्यामध्ये कुणीही खरा करून दाखवला नाही, पण आरोप त्यांच्यावर झाले. त्या आरोपांना त्यांनी कधीही उत्तर दिलं नाही, कधीच दिलं नाही. ही सहनशीलता ही शिवसेनेच्या विचारामध्ये नाही. शिवसेना प्रमुखांमध्ये तर ती नसावी नव्हतीच, पण शिवसेना प्रमुखांचा सोडा. शिवसेना प्रमुखांना जर कोणी लुणवाकडं बोलला तर आमच्यासारखा शिवसैनिक शिवसेना प्रमुख काय म्हणतात याचा विचार करण्याच्याऐवजी त्याचा हिशेब आम्ही चुकता करून टाकायचो. पण हाच प्रयोग तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जर करायला गेला तर ते पवार साहेबांना आवडत नाही. एक्झॅक्टली. बोलू द्या, त्यांनी काय होतंय, खरं काय खोटं काय लोकांना कळेल. अहो साहेब, कळेपर्यंत तुम्हाला तुम्ही डॅमेज होताय, तुम्ही डॅमेज म्हणजे आम्ही डॅमेज होतोय, काही होत नाही. प्रत्येकाचं काळ हे उत्तर आहे. ही जी काही पवार साहेबांची सहनशीलता आहे ती कमालीची सहनशीलता आहे. त्यातली थोडीफार सहनशीलता मला अंगीकारावी लागली, पण मी मात्र राष्ट्रवादीमध्ये जाऊन शिवसेनेची कार्यपद्धती, शिवसैनिकांचा बाणेदारपणा, शिवसैनिकांचा परखडपणा, आपल्या नेत्याच्या विरोधात कुणी काय असं चुकीचं बोलला, कुणीचा वागला तर नेता काय म्हणतोय किंवा नेता रागवेल याचा विचार करू नका, तर आपलं नेतृत्वाला कोणी काय बोलता कामा नये याकरता अरेला कार्य म्हणा. ही मात्र संस्कृती मी राष्ट्रवादीमध्ये रुजवली. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता तयार करताना मी शिवसैनिक कसा असतो आणि तुम्ही कसे आहात दाखवून दिलं, यातली तुलना सातत्याने मी सांगायचो. आणि महाराष्ट्राच्या ज्या वेळेला कानाकोपऱ्यामध्ये मी जायचो त्यावेळेला माझा स्वतःचा असा एक ऑडियन्स तयार झाला होता, एक प्रेक्षक वर्ग तयार झाला होता की भास्कर जाधव काय म्हणतात, भास्कर जाधव काय म्हणतात. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षाचं राज्याचं अध्यक्षपद करण्याची संधी मिळाली. पवार साहेबांना मी सांगितलं की तुम्ही घरी थांबा, तुम्ही आमचं ब्रह्मास्त्र आहात. प्रत्येक सभेला प्रत्येक गोष्टीला पवार साहेबांना बोलवलं जायचं आणि ते जातात. समोर माणसं किती जमली आता ते विचार करत नाहीत. पवार साहेबांना कुणीही बोलवा आणि कुठं जावं, मी म्हटलं तसं होता का म्हणे. पवार साहेब हे ब्रह्मास्त्र आहेत आणि ब्रह्मास्त्र हे निर्णायक क्षणी वापरायचं असतं. मी अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या व्यतिरिक्त लाखाच्या सभा राष्ट्रवादीच्या घेऊन दाखवल्या आणि सगळे आश्चर्यचकित होत की हे कसं काय घडू शकतं. पवार साहेबांच्या नंतर सुद्धा लाखाच्या सभा. याचं कारण असं होतं की शिवसेनेतला जो एक बाणेदारपणा होता तो राष्ट्रवादीच्या तरुणांमध्ये मी जागरूक केला. आणि पवार साहेबांनी विकासाच्या माध्यमातून, डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कार्यकर्त्याला सक्षम केला, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम केला, सामाजिकदृष्ट्या त्याला एकरूप ठेवला. दिवस रात्र कष्ट कसे करा, मेहनत कशी करा, प्रशासन कसं समजून घ्या, प्रशासन कसं चालवायचं असतं, दिवसातले 24 तास राजकारण करायचं नसतं तर दिवसातला एखादा तास राजकारण करा, उरलेले 23 तास हे विकासाचा विचार करा. हाही विचार मी मांडला. त्यामुळे भास्कर जाधव शिवसेनेतनं राष्ट्रवादीत जाऊन काही सौम्य झाला नाही किंवा मवाळ झाला नाही, तर बऱ्यापैकी राष्ट्रवादी आक्रमक करण्यामध्ये भास्कर जाधवनी पुढाकार घेतला. खूप चांगलं आहे. बऱ्यापैकी आक्रमक करण्यामध्ये भास्कर जाधवांनी आक्रमक केले. मला सांगा, आता तुम्ही बोललात की पवार साहेबांवरती अनेक आरोप झाले, अनेकाने आरोप केले, अनेक जण आरोप करतात,
पण विरोधकांवरती टीका करताना सुद्धा ते काही गोष्टी हच्चरकून करतात. हे त्यांच्यामधलं गणित, त्यांच्यामधलं समीकरण तुम्ही जवळून पाहिलं असेल, त्यातला एखादा प्रवास. असं आहे की आज आठवण ती काढू नये, पण ती काढावी लागते. कधी कधी मला ते अस्वस्थ करते. दिल्लीमध्ये पवार साहेबांना एका नालायकच मी म्हणेन माणसानं हात उगारला. आपण ती घटना नजरेसमोर आणा. काही कारण नव्हतं. पवार साहेबांचं त्याचं काही भांडण नाही. तो पवार साहेबांच्याकडे कुठलंही काम घेऊन आलेलं नाही. पवार साहेब असे बेसावतपणे पुढं दादर काय उतरतायत, चालतायत आणि त्यांनी अचानकपणे त्यांच्या अंगावर हात टाकला. दिल्लीमध्ये घटना घडली. दिल्लीमध्ये ही घटना घडली. त्यावेळेचा मराठी चॅनल जे आपण म्हणतो वृत्तवाहिन्या आहेत, त्यांचा मला प्रचंड आजही संताप येतो त्या घटना आठवल्या की. 1-2 चॅनल तर ते सारखं दिवसभर तेच तो कसा माणूस हात पवार साहेबांच्या अंगावर टाकतोय आणि ती घटना दाखवत होता. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल, ते सगळं झाल्यानंतर पवार साहेब घरी आले आणि सांगितलं माझी त्याच्याबद्दलची काहीही तक्रार नाही. हा सौम्यपणा आहे. कसला सभ्यपणा? अशा लोकांच्या बाबतीत सभ्यपणा दाखवायला खरा नको आहे विचारांचा माणूस मी. पण तुम्ही पवार साहेबांचा सभ्यपणा सांगताय म्हणून मी सांगतो. त्यांनी त्याच्या विरोधात तक्रार केली नाही आणि पवार साहेबांनी पुन्हा ती घटना किंवा तो विषय किंवा त्या माणसाचं नाव सुद्धा कधी आपल्या जिभेवर येऊ दिलं नाही किंवा पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला ती जिभेवर आणून देऊन त्याचं भांडवल करू दिलं नाही. काही लोक भांडवल काय करतात बघताना, सहज जरी जो नुसता कोण एखाद्याने काहीतरी बोलला किंवा एखाद्याने काही केलं तर लगेच त्याचं एवढं भांडवल करतात. पवार साहेबांच्या सहनशीलतेला सलाम आहे. खरंच एकदम सलाम आहे. कारण का ज्या टायमाला उदयनराजे भोसले, आपण साताऱ्याचा विषय जाऊ, त्या ठिकाणी श्रीनिवास पाटील उभे होते आणि त्यावेळी पावसामध्ये उभे राहून त्यांनी भाषण दिलं आणि त्याचं फळ श्रीनिवास पाटलांना मिळालं. आणि त्याचंच प्रत्युत्तर जगामध्ये ज्या टायमाला आता अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षाची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळालं असेल. काय सांगाल सर, एक 80 वर्षाचा योद्धा, तरुण व्यक्ती, म्हणजे मी ते तरुणच म्हणतो त्या व्यक्तीला, पावसामध्ये भिजतोय आणि एकीकडे श्रीनिवास पाटील निवडून येतात, उदयनराजेसारखी व्यक्ती त्या ठिकाणी पराभूत होते आणि त्याचंच एक उत्तर आपल्याला अमेरिकेत पाहायला मिळते. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? नाही, माझं फार काय चुकत नसेल तर ती उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील यांच्यामधलं बाय इलेक्शनची ती निवडणूक नव्हती, विधानसभेची निवडणूक. विधानसभेमध्ये असं वातावरण होतं की यावेळेला काँग्रेस ही पूर्णपणे रसातळाला गेली आणि भाजपवाले तर असे हवेमध्ये होते की समोर राष्ट्रवादीचे 4-2 येतील, काँग्रेसचे 2-4 येतील आणि सगळा मीडिया तेच दाखवत होता. त्यावेळेला त्या निवडणुकीमध्ये हे 80 वर्षाचा हा योद्धा, 80 वर्षाचा योद्धा त्याही वेळेला तशा पद्धतीनं एकाकी अनेक शस्त्र घेऊन त्यावेळेला अनेकांबरोबर युद्ध करत होता. त्यातलं हे एक युद्ध होतं की शेवटचं निसर्गानं पर्जन्यवृष्टी करून बघितलं की हा योद्धा या मैदानातून माघार घेतोय काय. परंतु निसर्गाला सुद्धा मान्य करावं लागलं की हा योद्धा या युद्धातून माघार घेणारा नाही. आणि म्हणून नियतीनं पवार साहेबांच्या काँग्रेसला सुद्धा शिरा त्याच्यामुळे जास्त आल्या. पदरामध्ये जे भरभरून दान टाकलं ते पवार साहेबांची ती सभा. पवार साहेबांना हे हरणं मान्य नाही म्हणजे ते सदासजी मैदान सोडत नाही. पण त्यातली सुद्धा एक माझ्या मनामध्ये सल आहे, एकच गोष्ट ती फक्त की त्या अशा वेळेला हा योद्धा 80 वर्षाचा मैदानात लढत असताना एक सामान्य सैनिक म्हणून मी त्यांच्या बाजूला नव्हतो याची मात्र खंत आयुष्यभर माझ्या मनामध्ये राहील. त्या मुद्द्यावरती आपण येणारच आहोत की तुम्ही त्या ठिकाणी का नव्हतात, का नाही, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण येणारच आहोत. पण त्यात काय आज पवार साहेबांना आपली 12 डिसेंबरला पवार साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना मी शेवटी शुभेच्छा देणार आहे. आपली आजची मुलाखत आहे ते मी पाहिलेले पवार साहेब, मी ऐकलेले पवार साहेब आणि मी अनुभवलेले पवार साहेब, भास्कर जाधव नव्हे. दुसरी गोष्ट म्हणजे एकंदरीत आता 15 वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर होता, जवळपास 14-15 वर्ष. पवार साहेबांचं आत्तासुद्धा पाहिलं तर वय असं वाटतं, म्हणजे 80 वर्ष असलं तरी आम्हाला तरुणाला लाजवेल. कारण मी उदाहरण देईन, 2005ची अतिवृष्टी, मला वाटतं मुंड्यामध्ये ती दुर्घटना घडली, त्यावेळी एक घर जमीनदोस्त आलं. त्यानंतर तिवरेसारखी दुर्घटना, त्या ठिकाणी पवारसाहेब आले. म्हणजे खरोखर तरुणाला लाजवेल, म्हणजे तरुण पाठी पवारसाहेब पुढे. मग अशा पवारसाहेबांचं जे गणित आहे, म्हणजे जे डाईट आहे, खाणं आहे, आहार पद्धत, ती तुम्ही जवळ अनुभवलीत का? चांगली अनुभवली.
दुर्दैवानं त्यांचं आता ऑपरेशन झाल्यामुळं काही ते फार काही म्हणजे खाण्यामध्ये त्यांना आता मर्यादा आल्या आहेत. नाही तर पवार कुटुंबियांना अजितदादा असतील, पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, ते काही पचवू शकतात. म्हणजे राजकारणातलं नव्हे, अन्नातलं मी सांगतोय, तसं राजकारणातलं पण ते काहीही पचवू शकतात. मला त्यांचं कमाल वाटते की ते सकाळी 7 वाजता तयार कसे राहतात आणि सगळं करून तुम्ही त्यांना काहीही जेवण वाढा, काहीही. नाचणीची भाकरी किंवा असं काही हा थोडासा आता प्रकार झाला. ते कोकणात गेल्यानंतर तुम्ही त्यांना चपाती वाढलीत तर त्यांना आवडणार नाही, त्यांना नाचणीची भाकरी हवी. कोकणात गेलात तर तुम्ही त्यांना मटण वाढलं तर त्यांना आवडणार नाही, त्यांना फिश पाहिजे, मासे पाहिजे. अरे मी कोकणात आलोय, मी कोकणात मटण कसलं खाऊ? त्यांना मासे पाहिजेत, त्यांना वडे पाहिजेत. आणि असं आहे की एखादा माणूस, एवढा माणूस, मोठा माणूस जेव्हा घरी येतो तेव्हा या माणसानं आपल्या घरी येऊन काहीतरी 4 घास समाधानानं खावे असं वाटतं. त्या सगळ्यांना समाधान वाटणे इतपत ते खातात, खातात म्हणजे जेवतात खरं सांगायला गेलं तर. त्यामुळं पवार कुटुंबियांना घरी बोलावून आपल्याला नाराज करत नाहीत. ते मनसोक्तपणे जेवतात, जिथे जातात तिथे जेवतात. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मला हेच का दिलत नाही, तेच का दिलत नाही, असं काहीही ते बोलत नाही. जे पुढ्यात पडेल ते अतिशय समाधानानं, आवडीनं आणि भरपेट खातात. पवारसाहेबांनी तुम्हाला भरभरून दिलं, प्रदेशाध्यक्षापासून कॅबिनेट मंत्रीपद दिलं, 9 मंत्रीपद तुम्हाला दिलं. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखलं असेल, अनेकांनी तुम्हाला विरोध केला असेल आणि त्या गोष्टी तक्रारीसुद्धा केल्या असतील. तुमचा कान त्यांनी कधी पकडला का हो? पवार साहेबांच्याकडं माझ्याबद्दल तक्रारी ह्या पहिल्या दिवसापासूनच सुरू होत्या. म्हणजे मला पक्षामध्ये पवार साहेबांनी घेऊ नये ही अजितदादांच्याकडे पण पहिली तक्रार झाली, पवार साहेबांच्याकडे तक्रार झाली. पवार साहेब काय ऐकले नाहीत. मला त्यांनी विधान परिषदेवर घेतलं तेव्हाही मला घेऊ नये तक्रारी झाल्या. मला विधान परिषदेवर घेतल्याबरोबर मी चिपळूणमध्ये आमदारकी माझ्या मतदारसंघात, कारण माझा ओरिजिनल मतदारसंघ आहे, मी काम करायला लागलो. बरोबर. त्यावेळेच्या आमदारांनी वरती जाऊन तक्रार केली की हे फिरायला लागलेत, यांनाच लोक मानतात, यांनाच मान देतात, यांनाच सन्मान देतात, यांच्याच मिरवणुका काढतात. आम्ही आमदार असून सुद्धा आम्हाला लोक साधं विचारत सुद्धा नाहीत. मग ह्यांना पक्षात कशा करता घेतलं? वास्तविक माझा फायदा दोन्ही नवे जुने कार्यकर्ते एकत्र करण्याकरता म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला असता आणि तो माझा प्रयत्न होता. मला सांगण्यात आलं की तुम्ही थोडं या मतदारसंघामध्ये फिरू नका. ठीक आहे. मग मी अस्वस्थच होतो. मला गुहागरला पाठवलं. मी गुहागरला पाठवलं हे मला इथून बाजूला केलं असं मी म्हणणार नाही, तर मी समजेन गुहागरला पाठवलं, मला चांगली संधी दिली, एक मोकळा मतदारसंघ मला बांधण्याची संधी दिली. मी तिथे निवडून आलो. मी निवडून आल्यानंतर पवार साहेबांना मी भेटायला गेलो. फार उशिरा गेलो कारण ते बरेच दिवस दिल्लीत होते, सरकार होत नव्हतं. मी होतो पाठीमागाने, माझ्याबरोबर माझे सगळे सहकारी होते. आणि रत्नागिरी जिल्ह्यापासून चिपळूणचे पुढं असायचेच काही हिरे. ते पवार साहेबांना भेटत होते आणि ते सांगत होते की भास्कर जाधवांना तुम्ही मंत्रिपद देऊ नका, भास्कर जाधवांना मंत्रिपद देऊ नका. मी पाठीमागे उभा होतो हे त्यांना माहीतच नव्हतं. पाठीमागे म्हणजे उभा होतो, देऊ नका. का देऊ नका पवार साहेबांनी विचारलं. तर त्यांनी चिपळूणची सीट पाडली. ते म्हणले भास्करराव निवडून कुठून आले? तर गुहागरमधून. गुहागरमध्ये आपली सीट निवडून आलेली होती पूर्वी. नाही, आपली कुठे, आपलं डिपॉझिट जायचं. मग ज्या ठिकाणी आपलं डिपॉझिट जात होतं तिथं तो निवडून येईल, ती चिपळूणची सीट पाडायला वेळ देईल. चिपळूणची सीट पडली किती 1000 मतांनी? ते 19,000 मतांनी. वाह, म्हणजे 19,000 मतांनी तो पाडू शकतो आणि तिकडे जाऊन 15,000 मतांनी निवडून येऊ शकतो. एवढी ताकद भास्कररावची एकट्याची आहे. मग त्यालाच मंत्रिपद दिलं पाहिजे. पवारसाहेब म्हणाले या चला निघा म्हणाले. पाठीमागे हे वळले सगळे नेते, ते मी पाठीमागे उभा. तिथं विरोध. नंतर मंत्रिपद झाल्यानंतर तर सगळ्यांनी सातत्याने तक्रारी करून 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 खोट्या नाट्या. आणि काही लोकांना कोकणामध्ये आपली मक्तेदारी कायम राखायची होती, त्यांना ते पाहिजेच होतं. पण रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना हे कळायला हवं होतं की आपल्या जिल्ह्यातल्या माणसाला मंत्रिपद मिळाले, त्याचा फायदा आपण सर्वांनी करून घेऊया, विकासात्मक कामामध्ये घेऊया, आपली राजकीय ताकद वाढवायला घेऊया, प्रतिस्पर्ध्यांना या ठिकाणी शह देण्याकरता करून घेऊया. हे राहिलं नाही. तक्रार मला माझ्या विरोधात सातत्यानं सुरू झाल्या. ह्या सगळ्या तक्रारी सुरू झाल्या. परंतु ज्या वेळेला इथं मराठी साहित्य संमेलन झालं चिपळूणला, आणि तिथं खूपच म्हणजे हे कोणालाही न पटणारं होतं. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला साधं निमंत्रण पण नाही. भास्कर जाधव हा विषय वेगळा आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये मराठी साहित्य संमेलन भरतंय, ज्या ज्या जिल्ह्यांमधून साहित्य संमेलन झालं त्या त्या जिल्ह्याचा पालकमंत्री, उपऱ्या माणसाला तुम्ही या ठिकाणी पालकमंत्री केवळ पैशाकरता म्हणून करता. पुढं काय झालं ते सर्वांना माहिती आहे त्या पैशाचं, पण केवळ पैसा करता करता हा सगळ्यात मोठा जिवारी लागलेला माझा विषय होता. त्याच्यानंतर पवार साहेब आल्यामुळं मला तिथं जावं लागलं आणि ते माझं कर्तव्य होतं. मी गेलो आणि त्यांनी मला तिथं नंतर दापोलीत आम्ही गेलो. इथून दापोलीत गेल्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी मारत बिरत जुन्यातल्या कविता वगैरे म्हणत, साहित्याचाच विषय होता. पवारसाहेबांच्या शाळेतल्या जीवनातल्या कविता, माझ्या शाळेतल्या जीवनातल्या कविता, त्याच्यावर मग एक ती क्षणी पडे उठे परिबळे, चुके पतही येऊनी श्रीमित दृष्टीला झापडी वगैरे 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 ह्या कविता आम्ही म्हणालो. घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात म्हणालो, बा नीज गडे लढीवाळा, नीज माझ्या तान्या बाळा. ह्या अशा जुन्या कविता आमच्या दोघांच्यामध्ये खूप जुगलबंदी झाली. पवारसाहेबांची माझी एकदम मस्त हसन मुश्रीफ गाडीत आमच्या होते, काही पक्षा जिल्ह्यातले नेते होते. तिथं पवारसाहेबांना जाणवलं की याच्यावर अन्याय झाला, ह्याच्यामध्ये साहित्यिकाचा सुद्धा गुण आहे. पवारसाहेबांना जाणवलं साहित्यिकाचा पण गुण आहे. आणि मग त्या दिवशी रात्री जेवण झालं आमचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पवारसाहेबांनी मला 7 वाजता बोलवलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते म्हणाले तुमच्या विरोधात बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत परंतु तुम्ही कधी लक्ष दिलं नाही. पण त्यांनी एका माणसाचं नाव घेतलं आणि सांगितलं की याची सुद्धा तक्रार आहे. त्यामुळं थोडं हे गंभीर प्रकरण आहे भास्करराव. बोला तक्रार तरी काय आहे, त्यांनी मला एक पत्र काढून दिलं पवारसाहेबांनी. मी नाव घेणार नाही. काळ प्रत्येकाचं उत्तर प्रत्येकाला देईल, हे प्रत्येकाचा पुरा करेल किंवा करत सुद्धा असेल किंवा करेल पण किंवा केला सुद्धा असेल, मला माहीत नाही. मी तो काही लेखाजोखा ठेवणार नाही. सगळे खोटं होतं पत्रामध्ये, सगळं खोटं. मी पत्र वाचलं, साहेबांच्या हातात दिलं. साहेब, ह्यात जर पत्राबद्दल तुमचा जर विश्वास बसला असेल तर मला काहीच म्हणायचं नाही. आपल्याला जे वाटेल तो आपण निर्णय घ्या. मी काही खुलासा केला नाही. त्यांना काय समजा ते समजून चुकले, पण तोपर्यंत त्यांची काहीतरी मनाची तयारी झालेली असावी. आणि तेवढं एक जर वाक्य सोडलं तर मला त्यांनी कधीच एका शब्दानं दुखवलं नाही. माझा कान धरण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. तो एक माणूस कोण ह्याच्याविषयी आपण शेठच्या दुसऱ्या मुलाखतीमध्ये नक्कीच त्यांना विचारणार आहोत, ते खुलासा पण करतील. तर शेठ, मला एक सांगा की 15 वर्षाचा प्रवास पवारसाहेबांबरोबर, त्यातले आलेले कटू अनुभव, गोड अनुभव, तुम्हाला न पटलेले अनुभव. पवार साहेबांच्या बरोबरच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये मला कमी कटू अनुभव, पवार साहेबांबद्दल एकही कटू अनुभव नाही. परंतु मला न पटलेला विषय एकच फक्त होता की काही मंडळी सातत्यानं माझ्या विरोधात तक्रार करत होती. पुढे तर असं झालं, दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी काही नेते मला जाब विचारायला लागले. नंतर असं व्हायला लागलं की तेच खुलासे मी करून काही उत्तर होत नव्हतं. म्हणून मी सगळी ती पत्र मागितली. नेमकी तक्रार तरी काय आहेत तुम्ही द्या. त्यांनी मला तक्रार दिल्या. पत्र पहिल्या दिवसाचं जे आहे तेच पत्र देताना फक्त वरची तारीख बदलली जायची, खालचा ड्राफ्ट तोच, शब्दशः तोच. बरं, व्हायचं कसं, मला जाब विचारला जायचं त्या पत्राच्या वरून. आणि त्याच्यावर मी खुलासा करायचा म्हटलं की मला खुलासा करायला संधीच मिळायची नाही. एकदा माझा संयम सुटला. म्हणजे आता माझ्या पद्धतीने मी खरा शब्द वापरला पाहिजे पण तो वापरणार नाही मी आता. अतिशय कमी दर्जाचा छोट्या पदाचा कार्यकर्ता तेच पत्र तक्रारीचं घेऊन गेला आणि मोठे नेते मला एक पक्षाचे म्हणजे पवारसाहेब जाब विचारत होते. सगळं मी ऐकून घेतलं. आता म्हटलं ह्यातला मला सगळा खुलासा करायचा आहे. नाही, तुम्हाला खुलासा करायला संधीच नाही, तुम्ही ऐकून घ्यायचं, तुम्ही मंत्री आहात. माझा संयम सुटला होता त्यावेळेला. प्रत्येक वेळी तक्रारी हे इकडून हे सगळं ठरलेलं होतं, ठरवलेलं जायचं. हे सगळं माझी कोणाला तरी भीती वाटत होती म्हणा, किंवा स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटत होती म्हणा, किंवा
पक्ष जरी बुडाला तरी हरकत नाही, पक्ष जरी अडचणीत आला तरी हरकत नाही, आपल्याला नेतृत्व टिकलं पाहिजे, अशा पद्धतीच्या व्यूहरचनेमध्ये काही नेते अडकले होते. आणि मग पवारसाहेबांकडून माझी एकच हे सगळे तक्रार झाली की पवारसाहेब रोज मला एक नवीन पद चांगलं द्यायचे. त्यांनी मला कधीच बडबडले नाही. पण माझा पवारसाहेबांच्याकडे आग्रह एवढाच होता की एकदा त्यांना समोर बसवा, मला समोर बसवा. माझं चुकलं तर मला चुकलं सांगा, त्यांचं चुकलं तर त्यांना चुकलं सांगा. हा प्रयोग झाला 2-3 वेळा. मी सगळे पुरावे ठेवले, पण त्यांनी मात्र माझ्या विरोधात एका शब्दानेही पुरावा ठेवलेला नाही. मी लेखी पुरावे ठेवले. पण पवारसाहेबांचा जो एक म्हणजे संयमपणा तर आहेच, सुसंस्कृतपणा पण आहेत, पण कदाचित त्यांच्या मनाचा इतका मोठेपणा असेल, ते समोरच्या माणसाला पण चुकले म्हणायला तयार नाहीत आणि मलाही चुकले म्हणायला तयार नाहीत. किंवा माझं बरोबर आहे, त्यांचं चुकलं आहे, त्यांचं बरोबर आहे, माझं, असं काहीच बोलायला तयार नाहीत. मग ते जेवण खावण व्हायचं, छानपैकी इकडची तिकडची माहिती सुंदरपैकी सांगायचे. त्यांना असं वाटायचं की शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा होईल, पण शहाणा असेल त्याला मूर्खाला तोंडपाच पाहिजे, तो ते देत नव्हते. तेवढीच एक थोडीशी माझी नाराजी. अशीच चर्चा पुन्हा सुरू राहील. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शेठ, महाविकास आघाडी सरकार कधी नव्हे, कुणालाही जमणार नाही, आजच्या भूतन भविष्य असं कधीही घडणार नाही, ते पवारसाहेबांनी केलं आहे. आज सुद्धा म्हटलं जातं की हे सरकार टिकणार नाही. सो तुम्हाला काय वाटतं? असं आहे की ते सरकार टिकणार नाही, टिकणार नाही, टिकणार नाही, हे फक्त भविष्यवाणी करणारे कोण आहेत? तर भाजपचे चाणक्य. बाकी कोण म्हणत नाही आहे, सर्वसामान्य माणूस म्हणत नाही आहे, भाजपचे चाणक्य. तुम्हाला मी आता या चॅनलवर आत्ता काही सांगत नाही, परंतु कधीतरी एखाद्या मोठ्या व्यासपीठावर मला सांगावं लागेल की भाजपानं गेल्या 25-30 वर्षामध्ये सत्ता मिळवण्याकरता कोणकोणती नीती अवलंबली. सगळी विधी, तत्व, मूल्य, प्रथा, परंपरा, नीती सगळी पायदळीत उडवलेली आहे. आव आणायचा सुचिरभूतपणाचा, आव आणायचा सभ्यतेचा, आव आणायचा लोकशाही संवर्धनाचा, आव आणायचा अगदी आम्ही सत्तेकरता कधीच हापपलेलं नाही, पण सत्तेकरता भाजपानं संपूर्ण देशामध्ये काय काय केलं आहे त्याची कधीतरी एकदा मांडणी करण्याची गरज आहे. तुम्ही सत्ता तुम्हाला मिळाली नाही, तुम्ही काय म्हणत होता? तुम्ही का नाही शिवसेनेला 1 वर्ष करता? तुम्हाला सत्तेचा मोह नाही ना? मग शिवसेना मागत होती 1 वर्ष, बरं शिवसेना बोलेल तसं वागेल, का नाही तुम्ही दिलं? तुम्ही 5 वर्ष शिवसेनेच्या जीवावर निर्विवाद मुख्यमंत्रीपद भोगलं होतं ना? चला हरकत नाही, पुढची 4 वर्ष तुम्ही भोगणार होतात, म्हणजे तुमची 9 वर्ष झाली असती, त्यांचं 1 वर्ष झालं असतं. काय द्यायला तुम्हाला हरकत होती? बरं, तुम्ही सुरुवातीला द्या म्हणत होते, तुम्हाला नव्हतं देणं शक्य, कंटिन्युएशन ठेवायचं होतं तुमचं. तुम्ही इमानदारीने सांगायला होता आम्ही 1 वर्ष देतो, शिवसेना नक्की ऐकली असती. तुमच्यावर विश्वास नाही हा भाग वेगळा. आज अवकाळी सरकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडून संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. अशा वेळेला सरकारच्या पाठीमागे उभं राहण्याच्या ऐवजी सातत्यानं सरकारला चारी बाजूनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे, सातत्यानं. आज दुर्दैवानं म्हणा किंवा मला माहित नाही, मांडणी आमच्याकडनं होत नाहीये, पण ती मांडणी व्हायला पाहिजे. आज तुम्हाला निसर्गिक चक्रीबद्दल महत्त्वाचं वाटत नाही, कोरोनाचं संकट तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही, अवकाळीमध्ये उद्ध्वस्त झालेला शेतकरी तुम्हाला महत्त्वाचा वाटत नाही, तुम्हाला कंगना महत्त्वाची वाटते, तुम्हाला अर्णव गोस्वामी महत्त्वाचा वाटतो, तुम्हाला अन्वय नाईकची आत्महत्या महत्त्वाची वाटत नाही, तुम्हाला सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या महत्त्वाची वाटते, तुम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या महत्त्वाच्या वाटत नाही. तुम्हाला फक्त सत्ता आणि सत्ता बदल हवाय. काय चाललंय आज? राज्यपाल आमदारांच्या नियुक्त्या सुद्धा करत नाहीत. राज्यपाल छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा आदेश देतात. कुठे घटनेमध्ये उल्लेख आहे? आपण म्हणतो आपल्या राज्यपाल हे घटनात्मक दर्जाचं पद आहे, त्यावर बोललं नाही पाहिजे. वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना. त्या घटनेमध्ये
राज्यपालांचे अधिकार आणि राज्याचं मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकार याच्याबद्दल अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तिथं विश्लेषण केलेलं आहे. परंतु चारी बाजूनं कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था, सुशांत सिंग राजपूतला तिकडून काय कसली ती सीबीआय का सीबीआयची ना, सीबीआयची चौकशी आली. पुढे निष्कर्ष काय निघाला? का नाही जाहीर करत तुम्ही? पण तुम्हाला बिहारची निवडणूक महत्वाची होती, आणि म्हणून भाजपाला या ना त्या मार्गाने चारी बाजूने हल्ला बोल कर, खोटं बोल, काही कर, हे सरकार पडावं असं वाटतंय. मला असं वाटतं की तिन्ही पक्ष जे एकत्र आलेले आहेत, मी स्पष्टपणे सांगतो, त्या तिन्ही पक्षांची सरकार व्हावं ही गरज आहे म्हणून एकत्र आलेले आहेत. तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये दुसरं सरकार तयार होत नव्हतं, म्हणून ते सरकार एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून हे सरकार जनतेकरता टिकवून आम्ही तिन्ही लोक जनतेच्या विकासाकरता, जनतेच्या हिताकरता एकत्र आलो आहोत, हे त्यांना सिद्ध करावं लागेल. आणि सिद्ध करण्याकरता म्हणून त्यांना एकत्र राहावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपानं कितीही आदळापट केली, कितीही प्रयत्न केला तरी हे सरकार पडणार नाही, कोसळणार नाही. भाजपानं एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राला समोर आपली प्रतिमा उंचवायचं काम करावं असं मला वाटतं. कृषी विधेयक कायद्यानुसार कायद्याविरोधात आता सुद्धा असं भारत बंदचं आवाहन केलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये भाजपने असं म्हणत होतं की तुमच्या बापाचं आत्मचरित्र वाचा, असंच आरोप प्रमोद चटा यांनी केले. म्हणजे त्याला मला शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना काही गोष्टी घडल्या, काही गोष्टींनी विचन केलं. साहेब तुम्हाला काय असं वाटतं की त्यांनी त्यावेळी पवार साहेबांनी असा विचार केला शेतकऱ्यांबाबत? तुम्हाला काय वाटतं की त्यांचा विचार करण्याची पद्धत योग्य होती काय सांगा? आता असं आहे, मी सांगितलं ना की भाजपच्या कुठल्याही माणसानं कोणावरही काही बोलावं. प्रमोद जटार एकदा आमदार झाले, पुन्हा काय विधानमंडळामध्ये आले नाही, दिसले नाही. पवार साहेब आतापर्यंत 17 ते 18 वेळेला संसदीय लोकशाही मंडळामध्ये एकही दिवस ब्रेक न घेता आहे. कुणी कोणाबद्दल बोलावं, बाप बीप काढावा, त्याला सुद्धा प्रत्येकाने आपल्या मर्यादा राखून बोललं पाहिजे. 71,000 कोटी रुपये देशाच्या शेतकऱ्यांचे माप एका स्ट्रोक मध्ये करणारे पवार साहेबच आहेत. स्वामीनाथन समितीचा अहवाल की ज्याच्यामध्ये 15वं कलम असं आहे की तुम्हाला मिनिमम सपोर्ट प्राइस आम्ही देऊ, हे कलम हे त्यावेळेला स्वामीनाथन समितीच्या अहवालामध्ये आहे, जी समिती पवार साहेबांनी तयार केली होती. 14 त्यांनी त्यांचे अटी मान्य केल्या, 15वी अटी पुढच्या वेळेला करू, एकाच वेळेला सगळं करता येत नाही. तेवढंच भाजपानं आपल्या मॅनिफेस्टोमध्ये टाकलं, आपल्या जाहीरनाम्यामध्ये टाकलं कलम. का नाही अजूनपर्यंत तुम्ही पूर्ण केलं? पवार साहेबांनी काय केलं हे सांगता कशा करता? तुमचा जर एवढा कायदा जर चांगला तुम्ही बनवला असाल तर आज 13 दिवस शेतकरी थंडीसारख्या कडाक्याच्या थंडीमध्ये बाहेर बसलेत. पंतप्रधानांना त्यांच्याशी बोलायला वेळ नाही, अमित शहाना त्यांच्याशी बोलायला वेळ नाही, गृहमंत्र्यांना. तुम्ही तिथे त्या हैदराबादमध्ये परवाच्या निवडणुकीला गेले, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला तुम्ही अमित शहा जाऊ शकता आणि देशातला शेतकरी त्याच्याबरोबर अमित शहाना बोलायला वेळ मिळू शकत नाही, पंतप्रधानांना वेळ मिळू शकत नाही. तुम्ही कुणी काय बोलावं त्या प्रमोद जठारांना मला उत्तर देण्याची आवश्यकता काही वाटत नाही. परंतु पवार साहेबांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे जेव्हा निर्णय घेतले, म्हणून देशामध्ये 1 नंबरचा कापूस, तांदूळ आणि गहू विक्री करणारा, आयात करणारा नाही निर्यात करणारा देश म्हणून भारत देश समोर आला. बरोबर आहे. मटण, अंडी याच्यामध्ये भारत 2 नंबर मध्ये आला. अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन. त्यामुळं कुणी कोणाबद्दल बोलावं, पण भाजपला कोण सांगेल? भाजपच्या लोकांनी खालपासून वरपर्यंत एका सुरामध्ये खोटं बोलायचं ठरवलेलंच असतं. त्यामुळे त्याला कोण सांगणार? अनेकांच्या मनामध्ये प्रश्न खतखततोय. अनेकांना वाटते की पवार साहेब आणि तुमचं जवळचं नातं, अनेक जण तुमच्यामुळे अनेकांना गप्प बसवण्यात आलं, पण त्यांच्यामुळे तुमचं मंत्रिपद गेलं असं सुद्धा अनेक जण बोलतात. साहेब तुमचं आणि पवार साहेबांचं नातं सांगा या लोकांना, काय आहे ते? असं आहे की पवार साहेबांचं आणि माझं नातं हे त्यांच्या पक्षात मी असताना जेवढं घट्ट विश्वासाचं, आपुलकीचं, आदराचं, वडिलत्वाचं जे होतं त्याच्यापेक्षा पवार साहेबांबद्दलचा आदर आज मला अधिक वाटतोय. माझं मंत्रिपद गेलं म्हणून नव्हे, माझ्यामुळे त्यांनी कोणालाही बसवलेलं नाही. पहिली गोष्ट, मला त्यांनी मंत्रिपद दिलं ते काही जिल्ह्यात पहिलं कोणाकडे नव्हतं, ते त्याचं घेऊन मला दिलेलं नाही. आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना कळलं नाही, काही लोकांना, नरद्रष्टांना, सर्वांना नाही. मी पालकमंत्री होण्यापूर्वी जिल्ह्याच्या बाहेरचाच माणूस पालकमंत्री होता, त्यामुळे इथला होता त्याला बाजूला केलं आणि मला दिलं असं नाही.
जे नसलं ते मी निर्माण केलं. ग्वागरची सीट काय कुठल्या पक्षाची नव्हती ना, राष्ट्रवादीची होती ना शिवसेनेची होती, ती माझ्या मुळात आलेली आहे. त्यामुळे सुदैवानं मी काहीतरी त्या पक्षाच्या पदरात टाकतोय. पण तरी सुद्धा पवार साहेबांनी मला खूप दिलं. आता तुमचं म्हणणं असं आहे की या वेळेला पवार साहेबांनी अट घातली अशी जी काही चर्चा आहे की भास्कर जाधवला मंत्रिमंडळात घेऊ नका. मला वाटत नाही की पवार साहेबांनी असं काही केलं असेल. एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या छोट्या माणसाबद्दल एवढा छोटा विचार करेल ह्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. पण जर हे केलं असेल पवार साहेबांनी तरी सुद्धा पवार साहेबांबद्दल आदर माझा अधिक वाढेल. याचं कारण असं आहे, मी त्यांच्या पक्षात असताना, अध्यक्ष असताना, मंत्री असताना पवार साहेबांना सातत्याने सांगायचो की तुमचा उपयोग करून घेऊन, तुमच्याकडून पदं घेऊन, आमदारच्या खासदारच्या घेऊन तुम्हाला अर्ध्यावर सगळे लोक सोडून जातात. पुन्हा तुम्हाला येऊन भेटायला येतात, तुम्ही त्या सर्वांना माफ करता आणि पुन्हा त्यांना संधी देता. तुम्ही आता झटका मारायला शिकलं पाहिजे, तुम्ही आता धडा शिकवायला शिकलं पाहिजे, तुम्ही आता तुम्हाला असा कोणी धोका दिला तर त्याला कुठे ना कुठेतरी अडचण आणायला शिकवलं पाहिजे असं मी सातत्यानं म्हणायचो. आणि ते म्हणायचे असं करायचं नसतं. कदाचित मीच त्यांना सातत्याने हा आग्रह धरल्यामुळे पहिला प्रयोग जर त्यांनी माझ्यावर केला असेल की भास्कर माझ्याकडे सारखा म्हणायचा जो तुम्हाला सोडून जातात त्याला धडा शिकवा, तसा भास्कर जो मला सोडून गेलाय तर त्याला मी धडा शिकवतो अशी जर पवार साहेबांनी भूमिका घेतली असेल तरी सुद्धा मला आनंदच आहे. त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधी अनादर निर्माण झाला नाही, होणार नाही. 100% त्यांनी जर मला धडा शिकवला असेल तर मला मान्य आहे. खरोखर मानला. खरोखर कडवट शिवसैनिक त्यानंतर पवार साहेबांच्या त्या पूर्णपणे शैलीमध्ये वाढलेली आहे. भास्कर जाधव थोडासा कुठे फरक पडलेला आहे. एकंदरीत शेठ मला एक सांगा, मला शेवटचा प्रश्न त्यानंतर तुम्ही शुभेच्छा तर देणार की पवार साहेबांच्या भविष्यात पवार साहेबांचे राजकीय वारसदार कोण असतील, काय वाटतं तुम्हाला? अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? हे कसं आहे का, हा महाराष्ट्रामधला अनेकांनी हा प्रश्न सातत्याने विचारलेला आहे. मला तुम्हाला पण विनंती आहे की हा प्रश्न आपण विचारूयाच नको. नाही, माझ्याकरता नाही, कारण सांगतो ना. याचं कारण असं आहे की पवार फॅमिलीने पुन्हा 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 सांगितलेलं आहे की शेवटी जनता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. त्यांना जर आपलीच माणसं जर प्रोजेक्ट करायची असती तर त्यांनी ह्याच्यापूर्वी टिळा लावला असता. त्यांना कोण अडवणार? त्यांना कोण अडवणार नाही. परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की सुप्रियाताईंना दिल्लीमध्ये रस आहे. अजितदादांनी सांगितले मला महाराष्ट्रामध्येच रस आहे, मला दिल्लीमध्ये जाण्यामध्ये रस नाही, हे सांगितलेलं आहे. याचा अर्थ त्यांचं जे काय तत्व आहे की आम्हाला लाभ वाटतं पण आम्हाला महाराष्ट्रानं स्वीकारायचं असेल तर महाराष्ट्रानं स्वीकारावं, दिल्ली नसेल तर दिल्लीनं स्वीकारावं. पवार साहेबांनी त्यांना मोकळं सोडलेलं आहे की तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करा, जनतेच्या दरबारात जा आणि जनतेनं तुम्हाला स्वीकारू द्या, काहीच हरकत नाही. इतका उदात्त विचार दुसरा कोणाचा असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ही मला कधी कोणाला उत्तरेची संधी मिळाली नव्हती. परंतु मी पुन्हा एकदा सांगेन की महाराष्ट्रामध्ये असा हा प्रश्न भविष्यात सुद्धा कोणी कोणाला विचारू नये आणि तुम्हीही मला विचारू नये, पण विचारलात ते बरं झालं. शेवटचा प्रश्न की आता 12 डिसेंबरला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस आहे, तुम्ही शुभेच्छा तुमच्या होते तिथे. पवार साहेब, तुमचा 12 डिसेंबरला 80वा वाढदिवस साजरा होतोय. तुम्हाला मी ऐकलंय, तुम्हाला मी पाहिलंय, तुम्हाला मी अनुभवलंय. तुमची अनेक भाषणं, तुमचे अनेक विचार, तुमची अनेक पुस्तकं मी वाचलेली आहेत. तुमची काम करण्याची पद्धत सुद्धा मी जवळून बघितलेली आहे. अर्थात मी इतका छोटा माणूस आहे की त्यातला 1% सुद्धा गुण म्हणा किंवा तेवढी बुद्धिमत्ता म्हणा किंवा तेवढं कौशल्य माझ्यामध्ये उतरणं शक्य नाही. परंतु अशा प्रकारची माणसं ही जन्माला त्या त्या कालखंडामध्ये कधीतरी एकाच दुसरा येतो. त्यातले तुम्ही अद्वितीय एक आहात असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून आज वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा तुमच्या पायाचं एवढं ऑपरेशन होऊन, तुमच्या पुन्हा तोंडाचं एवढं ऑपरेशन होऊन तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये तरुण फिरत नाहीत तेवढे फिरताय. कोरोनासारख्या संकटावर सुद्धा तुम्ही मात करताय, एखाद्या वादळावर सुद्धा मात करताय, पावसावर मात करताय, भूकंपावर मात करताय, कशावरही मात करताय. मी आई जगदंबेला आणि माझं ग्रामदैवत शारदाईला प्रार्थना करतो की ह्या माझ्या नेत्याला उदंड आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे, उत्तम आरोग्य दे, जमलं तर माझ्या आयुष्यातली 5-10 वर्ष दे. पण पवार साहेबांना अशाच पद्धतीनं जनतेच्या सेवेसाठी, कारण हा विशाल वृक्ष आहे, वटवृक्ष आहे, याच्या सावलीची अनेकांना गरज आहे, याच्या आधाराची अनेकांना गरज आहे. महिलांना आहे, पुरुषांना आहे, बालकांना आहे, अनेकांना गरज आहे. पवार साहेबांना लोक दोष भरपूर देतात
पण त्यांच्याकडून घेण्यासारखं काय काय आहे त्याचा सुद्धा एकदा लोकांनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून त्यांना भरपूर आयुष्य मिळालं पाहिजे, शतायुष्य तर झालेच पाहिजेत. आमच्या आयुष्यातली 5-10 वर्ष सुद्धा त्यांच्या वाट्याला आली तरी सुद्धा चालतील. तुम्ही शतायुष्य व्हा अशी मी प्रार्थना आई जगदंबेकडं आणि माझं ग्रामदैवत शारदा देवीकडे करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सुयोग चिंतितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेठच्या नजरेतून पवारसाहेब या विषयावरती आपण मनमोकळेपणे गप्पा मारला, चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद.